थँक्यू सो मच वॉरियर्स. काल माझा बड्डे होता आणि तुम्ही लोकांनी तो इतका खास बनवला की माझ्या आयुष्यातल्या अविस्मरणीय दिवसांमध्ये हा एक दिवस नेहमी मोजला जाईल. कारण कालच्या ज्या शुभेच्छा होत्या, अर्थात गेल्या वर्षीसुद्धा अशाच पद्धतीने हजारो मुलांनी मला शुभेच्छा दिल्या होत्या आणि माझा बड्डे स्पेशल बनवला होता. आणि यावर्षी पण असंच काहीसं झालं. ग्रुपवरच्या शुभेच्छा असतील, अगदी टेलिग्रामवरती, यूट्यूबवरती आणि पर्सनली ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्यांना खूप खूप थँक्यू. पण एक गोष्ट जाणवली की ज्यावेळेला तुम्ही लोक तुमचं प्रेम व्यक्त करतात ना, त्यावेळेला कुठे ना कुठेतरी माझ्यावरची जबाबदारी वाढत चालली आहे याची जाणीव मला होते. आणि आपल्या वागण्यातून किंवा आपण जे बोलतो आहे याच्यातून खरंच समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये किती गोष्टी बदलत आहेत किंवा किती गोष्टींवरती त्याचा परिणाम होतो आहे या गोष्टींची जाणीव होते. कालच्या शुभेच्छांमध्ये एक कमेंट, एक शुभेच्छा इतकी युनिक होती आणि ती शुभेच्छा, तो मेसेज वाचल्यानंतर अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं. इवन ज्यावेळेला मी घरी पण ते शेअर केलं त्यावेळेला मला माझ्या आईने एकच गोष्ट सांगितली, माझ्या दीदीने एकच गोष्ट सांगितली की जर तुझ्याकडे लोक अशा पद्धतीने पाहत असतील, जर तुझ्याकडून लोकांना या अपेक्षा असतील किंवा जर ते तुझ्याबद्दल इतकं चांगलं मत मनामध्ये ठेवत असतील, तर आता ही तुझी सर्वस्वी जबाबदारी आहे की तू तुझं जे काम आहे ते तुझं 100% देऊन नाही 1000% देऊन करायला पाहिजेस आणि फुल डेडिकेशननी जी जबाबदारी तुझ्यावरती पडलेली आहे ती तू निभावली पाहिजेस. आणि ती कमेंट मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. अर्थात ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या, ज्यांच्या शुभेच्छा माझ्यापर्यंत पोहोचल्या, ज्यांना मला शुभेच्छा द्यायच्या होत्या पण देऊ शकले नाही, त्या सर्वांनाच मनापासून थँक्यू. पण ती एक कमेंट मी डेफिनेटली वाचून दाखवेन. एक वॉरियर आहेत आणि त्यांच्या या शुभेच्छा होत्या. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे मॅम. गॉड ब्लेस यू ऑलवेज विथ हेल्थ अँड हॅपीनेस अँड फुलफिल ऑल युअर ड्रीम्स. बड्डे तुमचा आहे मॅम, पण विश मी मागते आहे देवाला. या प्रेग्नन्सीच्या जर्नीमध्ये देवाने मला तुमच्यासारखंच निस्वार्थ 4 लोकांची लाईफ घडवणारी, लोकांना भरभरून देण्याचं मनोवृत्ती असणारी, स्ट्रॉंग, ब्युटी विथ ब्रेन, खंबीर असणारी, स्वतःसोबत गरजवंताची, फॅमिलीची, सगळ्या गोष्टीची जाणीव असणारी अशी मुलगी माझ्या पोटी यावी आणि ती दुसरी सुप्पू मॅम घडावी. हॅपी बर्थडे मॅम. याच्यामध्ये त्यांनी माझं कौतुक केले म्हणून ही विश मला आवडली किंवा मी ही तुमच्यासोबत शेअर करते असं नाही. पण त्याच्यामध्ये असणारी जी भावना आहे ना, की एका आईला आपल्या पोटामध्ये वाढणारं बाळ हे कोणासारखं तरी असावं असं वाटतं आणि ती व्यक्ती मी आहे. जेव्हा की पर्सनली त्यांच्याशी कनेक्टेड नाही आहे, मी त्यांच्या रिलेशनमध्ये नाही आहे, पण त्यांच्या मनामध्ये ही भावना येणं ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण कुठलीही आई ज्यावेळेला एका लहान बाळाला वाढवते तिची त्याच्याबद्दलची असंख्य स्वप्न असतात. आपलं बाळ कसं घडावं याच्याबद्दल तिने एक चित्र मनात रेखाटलेलं असतं. आणि आज कुणीतरी जर असा विचार करत असेल की माझं जे बाळ होणारं आहे ते तुमच्यासारखं असावं, तर ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. आणि ही अगदी काळजाला भिडलेली गोष्ट आहे की तुमच्या मनात माझ्याबद्दल इतका जास्त आदर आहे, एवढं प्रेम आहे, इतकी आपुलकी आहे. आणि मी निश्चितपणे माझ्या बाजूने 100% नाही 1000% प्रयत्न करेन की तुम्हाला जे माझ्याबद्दल वाटतं, तुमच्या मनात जे माझ्याबद्दल प्रेम आहे, त्या प्रेमाला मी अशीच पात्र ठरावे. जर समजा माझ्याकडून कधी चुकून असं होत असेल की कुठला व्हिडिओ लेट येत असेल किंवा कुठली अपडेट लेट दिली जात असेल, स्टडी टार्गेट्स लेट दिले जात असतील, तर अर्थात त्याच्याबद्दल मला फार गिल्टी वाटतं. पण हां, जे काही तुमच्याकडून मला भरभरून मिळतं आहे निश्चितपणे तितकं कदाचित देणं मला होणार नाही, पण जेवढं मला देणं शक्य आहे तेवढं मी निस्वार्थीपणे देण्याचा नेहमीच प्रयत्न करेन. अँड थँक्यू सो मच. आणखी काही वॉरियर्स आहेत, त्यांनी खूप छान छान पोयम लिहून पाठवल्या, खूप छान छान शुभेच्छा पाठवल्या, पण ही एक शुभेच्छा अगदी काळजाला जाऊन भिडली. म्हणजे बाकीच्या शुभेच्छा असल्यानंतर पण तितकाच आनंद झाला, पण याच्यामध्ये काहीतरी वेगळं होतं. कारण आय डोंट नो वॉट, पण असं काहीतरी वेगळं होतं जे काळजाला जाऊन भिडलं. थँक्यू सो मच. तुम्ही माझ्यावरती एवढं प्रेम करतात. थँक्यू सो मच. तुमच्या मनात माझ्याबद्दल इतका रिस्पेक्ट आहे. आणि मी परत एकदा सांगेन की माझ्या बाजूने मी 1000% प्रयत्न करेन की माझी जी इमेज तुमच्या डोळ्यामध्ये आहे किंवा जे काही माझ्या कामातून तुम्हाला वाटतं आहे, मी आणखी चांगल्या पद्धतीने माझं काम करण्याचा प्रयत्न करेन. माझ्या प्रायोरिटीजमध्ये नेहमीच ही गोष्ट पहिल्यांदा असेल की येस, आपल्यामुळे कोणाचं तरी आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने बदलावं
आणि मी त्याच्यासाठी नेहमी धडपडत राहीन. खूप 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 थँक्यू. आणि खरंच माझा बर्थडे खूप स्पेशल झाला. खूप आठवणी तुमच्या शुभेच्छांच्या माध्यमातून माझ्या लाईफ टाईम म्हणजे माझ्या लक्षात राहतील. आणि दुसरी गोष्ट की यूट्यूबचा प्रवास सुरू करण्यापूर्वीचे जे माझे बर्थडे मी एकटी म्हणजे सेलिब्रेशन तर नसायचं, पण बर्थडेच्या दिवशी असं वाटायचं की यार आजच्या दिवशी असं नव्हतं व्हायला पाहिजे वगैरे, किंवा काही अपेक्षा असायच्या. कालचा दिवस माझ्या लाईफमध्ये असा होता की पूर्ण दिवसात मला एका क्षणासाठी पण असं थोडंसं लो फील झालं आहे किंवा थोडंसं वाईट वाटलं आहे किंवा थोडा स्ट्रेस आला आहे असं अजिबात झालं नाही. सो माझा हा दिवस फार आनंदाचा बनवण्यासाठी खूप 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 थँक्यू. आणि मी माझ्या मेहनतीने प्रयत्न करेन की तुमचंच नाही, तुमच्या फॅमिलीचं आयुष्य पण खूप आनंदात जावं. ज्या स्वप्नासाठी तुम्ही धडपडताय त्या स्वप्नपूर्तीमध्ये माझा थोडासा हातभार लागावा आणि ही जर्नी आपली अशीच सुरू राहील. थँक्यू सो मच वन्स अगेन.